एक महत्त्वाची घडामोड घडली आहे त्याबद्दलची माहिती आहे ती म्हणजेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीसाठी रवाना झाले होते आणि आता ते दिल्लीत दाखल झाले आहे। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार पोहोचलेत। आज रात्री अजित पवार आणि महायुतीच्या राज्यातील नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे। त्यापूर्वी दुपारी 3 वाजता अजित पवार दिल्लीतील पक्ष कार्यालयात जाणार आहेत। तिथे जाऊन कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील, पदाधिकाऱ्यांशी ते बैठक घेणार आहे आणि त्यानंतर तिन्ही महायुतीच्या नेत्यांची आज संध्याकाळी दिल्लीत अमित शहांसोबत बैठक पार पडणार आहे आणि त्यासाठीच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत पोहोचले आहेत। प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रमोद, काय सांगाल? अजित पवार जे आहेत ते दिल्लीत दाखल झाले आहेत, परंतु संध्याकाळच्या भेटी आधी ते त्यांच्या कार्यालयात पोहोचले, तर नेमकं तिथे काय संवाद साधणार आहेत ते? आपण जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे याचा शिक्कामोर्तब जे आहे ते आज दिल्लीमध्ये होणार आहे। त्यासाठी महायुतीचे प्रमुख 3 नेते, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे तीनही नेते दिल्लीमध्ये येणार आहेत। तर प्रामुख्याने जर बघायला गेलं तर अजित पवार जे आहेत ते दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। प्रफुल्ल पटेल जे खासदार आहेत त्यांच्या निवासस्थानी अजित पवार काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर आता सध्या सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा अजित पवार असतील, ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची खरं तर चर्चा जी आहे ती प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। अजित पवार दुपारी 3 वाजता जे दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहे। त्यामुळे सायंकाळच्या बैठकीपूर्वी अजित पवार सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकांमध्ये अजित पवार सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकांमध्ये ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। काही वेळापूर्वी जेव्हा अजित पवार दिल्लीमध्ये पोहोचलेले होते त्यानंतर आता दुपारची 3 वाजताची त्यांची बैठक आणि सायंकाळी होणारी महायुतीची बैठक ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। अच्छा, धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर अपडेट्ससाठी। त्यामुळे अजित पवारांचा हा दिल्ली दौरा कसा असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नेमकं आज अमित शहांच्या बैठकीत काय ठरतंय हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण की राज्याचा नवा मुख्यमंत्री या बैठकीत ठरू शकतो अशी महत्त्वाची माहिती समोर येते।